आज आपण बेस मनी बघून घेऊया. पायाभूत पैसा, बरोबर आहे, राईट. अजून एक तुम्हाला शब्द दिलेला आहे सोबत एमपीएससीने, कॉमा करून दिलेला आहे. कॉमा करून दिलेला आहे, ऑब्लिक करून नाही दिलेला आहे. लक्षात घ्या, कॉमा करून दिलेला आहे. एमपीएससीचा थोडासा सिलेबसचा प्रॉब्लेम आहे ना, ऑब्लिक केला असता तर इश्यू नसता. कॉमा करून दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ हे दोन विषय आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा काय दिलेला आहे, हाय पॉवर्ड मनी आहे ना, उच्च शक्ती पैसा असं दिलेला आहे. दोन शब्द बरोबर आहे, सिलेबस पाहिला आहे, आठवतंय. असे दोन शब्द दिलेले आहेत, एक बेस मनी आणि दुसरा आहे हाय पॉवर्ड मनी, उच्च शक्ती पैसा. हा कॉमा जो आहे, ह्या कॉमामुळे तुम्ही ह्या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत असं समजायचं नाही. दोन्ही एकच आहे. आणि त्यांनी दांडी द्यायला पाहिजे होती, कॉमा देऊन ठेवला. एक तर टायपिस्टवाल्याची मिस्टेक असेल, नाही तर मग सिलेबस बनवणाऱ्याची मिस्टेक असेल, है ना. वेगवेगळे नाव आहेत बेस मनी, त्याला वेगवेगळे नाव आहे. नाव लिहून घेऊ, मराठीतले वाच तुम्ही, कारण माझा मोठा प्रॉब्लेम आहे मराठीतले वाच. एक 10 नावं आपण लिहून घेऊया टोटल. हे 2 लिहिले, 2 सोबत आता 8 नावं लिहून घेऊया. हे 2 लिहिले तुम्ही, बेस मनी आणि हाय पॉवर मनी. म्हणजेच काय, त्याच्यासाठी नावं की नावं विचारले तर लक्षात आलं पाहिजे, आहे ना. प्रत्येकाचे आपले वेगवेगळे नाव असते ना. एक जसं नाव आहे ना, सोमस नाव आहे असं, है ना. आता सोमन नाव आहे तर सोम्याले सोम्या बी म्हणते, है ना. घरी बबड्या बी म्हणते, टोम्या बी म्हणते, टिंक्या बी म्हणते, है ना. सगळे जेवढे काही नावं आले ते नाव म्हणजे हा कोण आहे, सोमन, है ना. सोमनले वेगवेगळे नावं दिलेले आहेत पण तो एकच होय अशातला हा भाग आहे. इथे वेगवेगळे नावं आहे पण मुद्दा मात्र एकच आहे. आपण हाय पॉवर मनी आणि बेस मनी पाहिला. दुसरा एक शब्द आहे, मॉनेटरी बेस. मॉनेटरी बेस, है ना. म्हणजे काय आहे, मॉनेटरी बेस म्हणजे द्रव्य पाया. जसं मला भेटलं तसं मी काढलं भाऊ, द्रव्य पाया. कारण पुस्तकात, मराठी पुस्तकात काही एवढे नावं दिसले नाही, है ना. द्रव्य पाया. त्याच्यानंतर एक आहे सेंट्रल बँक मनी. काय आहे, सेंट्रल बँक मनी, केंद्रीय, है ना. बँक, बँकेला बँकच म्हणून, है ना, पैसा. केंद्रीय बँक, केंद्रीय म्हणजे भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये कसा शब्द आहे, RBI, बरोबर आहे. पण थेरॉटिकली नॉमेनक्लेचर कसं आहे, सेंट्रल बँक मनी. त्याच्यानंतर आयपॉड मनी झाला, बेस मनी म्हणजे आधार पैसा झाला. बेस मनीला आरंभ पैसा सुद्धा म्हणतात. मी लिहून घेतो इथे, दुसरा एक शब्द इथे मी लिहून आणला, आरंभ पैसा. का म्हणतात ते आपण समजून घेऊ नंतर. त्यानंतर याला नॅरो मनी म्हणजे संकुचित पैसा. ठीक आहे. हा एम्बर म्हणून आपण पाहतोय, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही, लक्षात घ्या. ओके. का तर हा जो आहे नॅरो मनी, हा फक्त युकेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला, लंडन मध्ये वापरला जातो, म्हणजे ब्रिटन मध्ये वापरला जातो.
बाकी ठिकाणी हा शब्द वापरला जात नाही. आपल्याकडे हा शब्द कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये येतो? M1. कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये येतो? M1. लक्षात आलं का? ठीक आहे. हा नॅरो मनी हा आपल्याकडे M1 या कॉन्टेक्स्ट मध्ये येतो. इथे मात्र यांनी वापरलेला आहे, पण आपल्याकडे असो है ना. त्यानंतर हा बेस मनी आहे, सोबत लिहिला जातो मनी बेस, असं पण उलट लिहिलं जातं. मनी बेस म्हणजे पैशाचा पाया, पैशाचा पाय. त्यानंतर आहे रिझर्व मनी. रिझर्व मनी म्हणजे राखीव पैसा. रिझर्व मनी राखीव पैसा. त्याच्यानंतर एक शब्द आहे आउटसाइड मनी है ना. या मराठीत काही बरोबर भेटला नाही, मी त्याचा काढून आणला. बाह्यरूप पैसा. तुम्हाला जर परिशब्द मिळाला मराठीतला तर बरोबर शोधून घ्या. मी असा सहज डिक्शनरी मधून काढतो. ओके. त्यानंतर एक आहे प्रायमरी मनी. प्राथमिक पैसा. प्रायमरी मनी प्राथमिक पैसा. आणि शेवटचा आहे गव्हर्नमेंट मनी. गव्हर्नमेंट मनी म्हणजे कोणाचा? क्यों नहीं दिख रहा है क्या? हाँ नीचे. अच्छा नीचे का नहीं दिख रहा. ओके ओके सॉरी. इथे लिहितो. ते हे सुंदर. ओके. गव्हर्नमेंट मनी म्हणजे शासकीय पैसा, सरकारी पैसा. बरोबर आहे. किती 10 नावं आपण बघतोय. 10 नावं. त्यापैकी कुठल्याही नावाने प्रश्न आला तरी त्याला एकच समजायचं, तो म्हणजे मॉनिटरी बेस किंवा रिझर्व मनी. हे परिशब्द आहे एकाच संकल्पनेकरिता. लक्षात आले का? है ना. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. एमपीएससीने 2 शब्द जरी दिले असले तरी ते एकच आहे. आता हे जे रिझर्व मनी आहे, मॉनिटरी बेस आहे ना, बेस मनी आहे, हाय पॉवर्ड मनी आहे, गव्हर्नमेंट मनी आहे, सेंट्रल बँक मनी आहे, मॉनिटरी बेस आहे, आउटसाइड मनी आहे, नॅरो मनी आहे किंवा प्रायमरी मनी आहे, असा कुठलाही शब्द वापरला तरी आपल्या इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये है ना, इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे आहे याला आपण रिझर्व मनी असा शब्द वापरतो. कुठला वापरतो शब्द? रिझर्व मनी असा शब्द वापरतो. आणि बहुतांशी वेळा म्हणजे ऑलमोस्ट नेहमीच जेव्हा रिझर्व बँक आपलं ॲन्युअल बुलेटिन डिक्लेअर करतं, त्या ॲन्युअल बुलेटिन मध्ये है ना, हा रिझर्व मनी शो करतं M0 म्हणून. कुठल्या याच्याने शो करतं? थांबलाय बघ, स्टॉप झाला. आता समजा है ना. M0 जो आहे म्हणजे रिझर्व मनी याच्याने रिफ्लेक्ट करतं. टेक्निकल आहे, मी एकदम स्लोली सांगतो. ठीक आहे. असं काही मजा करण्यासारखं पण काही आहे नाही याच्यामध्ये एवढं. म्हणजे तुमची मजाक बी काय करावं आणि फालतूचा पांचट मजाक करून बी काही अर्थ नाही आहे ना. ठीक आहे. आता हा जो भाग आहे, हा भागाला समजण्यासाठी आपण एक छोट्या याच्यामध्ये संकल्पना समजून घेऊया. याच्या पुढे तो म्हणजे मनी सप्लाय. पैशाचा
पुरवठा, मनी सप्लाय, पैशाचा पुरवठा. ओके. फ्लो ऑफ मनी, स्टॉक ऑफ मनी. ट्रॅडिशनल याच्यामध्ये वेल्थ ऑफ नेशन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये वगैरे आपण जुना ज्या ट्रॅडिशनल अप्रोच त्याच्यामध्ये स्टॉक ही संकल्पना होती, म्हणजे साठा ही संकल्पना होती. आता मात्र ते वहन याच्यामध्ये म्हणजे सर्क्युलेशन याच्यामध्ये, फ्लो याच्यामध्ये आपण बघतो. पैशाचा पुरवठा, पैशाचा पुरवठा आणि सर्क्युलेशन या दोन्ही वेगवेगळ्या बाबी. ओके, लक्षात घ्या. पैशाचा पुरवठा हा जो संकल्पना आहे ही टोटल याच्याने कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. कशी आहे? कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वच प्रकारचा चलन जो आहे, पैसा जो आहे, ह्या सर्व प्रकारचं चलन इथे गृहीत धरल्या जातं. इट इज अ ॲग्रिगेट ऑफ ऑल मनी. सर्व प्रकारचे पैसे, मग ते नियर मनी असो, प्युअर मनी असो, ऑल लिक्विड फॉर्म मधले जे काय असो, किंवा ज्याची लिक्विडिटी सहज रीतीने, ज्याची तरलता म्हणजे पैशाच्या रूपात रूपांतरित करण्याची शक्ती, ज्या सर्व याच्यात आहे, त्या सर्व बाबी इथे गृहीत धरल्या जातात, ज्या पुरवठ्यामध्ये आहेत. पुरवठ्यामध्ये म्हणजे सर्व इकॉनॉमीमध्ये पसरत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. कधी लोकांच्या खिशामध्ये, कधी लोकांच्या ATM मध्ये, कधी बँकामध्ये, कधी रिझर्व्ह बँकमध्ये, कधी सरकारकडे, कधी कर्ज रूपानं, कधी सगळं असं जेवढं आहे सर्व प्रकारचं आहे ना, सर्व प्रकारचं जे एलिमेंट येईल म्हणजे ऑल मनी प्लस ऑल डिपॉझिट्स, सर्व प्रकारच्या ठेवी, सर्व प्रकारचे पैसे हे एकत्रित जेव्हा येतं त्याला आपण काय म्हणतो? मनी सप्लाय. ओके. आता हा जो मनी सप्लाय आहे, हा जो मनी सप्लाय आहे, हा मनी सप्लाय जर आपण याचं वर्गीकरण केलं, मनी सप्लायचं वर्गीकरण केलं, तर मनी सप्लाय मध्ये दोन भाग दिसतात. एक आहे संख्यात्मक आणि दुसरा आहे गुणात्मक. एक आहे संख्यात्मक आणि दुसरा आहे गुणात्मक, है ना, म्हणजेच क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. आता संख्यात्मक जे आहे ते म्हणजे काय? तर पैसा. पैसा प्रत्यक्षात जो आहे, पण पैसा कसा? सर्व ठिकाणचा. सर्व ठिकाणचा जो पैसा असेल तो पैसा इथे गृहीत धरला जाईल. सर्व ठिकाणचा पैसा जो असेल, प्रत्यक्षात पैसा जो असेल तो इथे गृहीत धरला जाईल, ऍक्च्युअल मनी. आणि इथे है ना, पैशाचा व्यतिरिक्त जे पैशा करिता आहे परंतु प्रत्यक्षात पैसा नाही, पैशामुळे निर्माण झालेला आहे परंतु प्रत्यक्षात पैसा नाही, असं सर्व म्हणजे डिपॉझिट्स, ठेवी. पण हा जो पैसा आहे हा प्रत्यक्षात आहे पण सर्व ठिकाणी आहे, विविध ठिकाणी पडलेला आहे. लोकांच्या खिशात पडलाय, बँकेत पडलाय, रिझर्व्ह बँक मध्ये पडलाय, गव्हर्नमेंटकडे पडलाय, हा सर्व पैसा. आणि म्हणून याला आपण म्हणतो बेस मनी. हा काय आहे? बेस मनी, जो आज आपण पाहतो बेस मनी. आणि हा जो डिपॉझिट्स आहे, हा डिपॉझिट्स काय करतोय? ह्या पैशाला वाढवतोय, म्हणून हा आहे मनी मल्टीप्लायर, है ना. मनी मल्टीप्लायरला काय म्हणतात? मनी मल्टीप्लायर, पैसा गुणक. मनी मल्टीप्लायर, पैसा गुणक. आज आपण हे बघणार, काय बघणार आहोत? बेस मनी. ओके. नंतर आपण काय बघणार आहोत? मनी. हा पण आहे तुम्हाला, हा मेन्सला मनी मल्टीप्लायर हा पण आहे.
म्हणजेच आम्ही मनी सप्लाय एक्झॅक्ट बघणार. आता जे काय बघणार मनी सप्लायचे दोन भाग, बेस मनी आणि मनी मल्टिप्लायर. म्हणजे प्रत्यक्षातला पैसा विविध ठिकाणी असलेला आणि त्या पैशाचा गुणांक मल्टिप्लिकेशन होणारी प्रोसेस, ही प्रक्रिया आहे. हा प्रक्रियात्मक आहे, हा संख्यात्मक आहे. ठीक आहे. आता इन जनरल जर आपण बघितलं हा दोघांचा संबंध जो पैशाचा पुरवठा करतो, तर आपल्याला असं दिसतं हा नशेल तर हा पण नशेल, हा नशेल तर हा पण नशेल. म्हणजे मनी मल्टिप्लायरचा मायबाप कोण? बेस मनी. मनी मल्टिप्लायरचा बेस कोण? तर बेस मनी. शब्दच आहे बेस. म्हणजे हा नाही तर हा नाही, हा पाया आहे, हा फाउंडेशन आहे, याच्यावर ही इमारत आहे. हा निर्माता आहे, हा निर्माता आहे आणि हा जो आहे हा शिखर आहे, कळस आहे. हा जो आहे लॉन्चपॅड बनवतो, हा भरारी मारतो. हा जो आहे इकॉनॉमी निर्माण करायसाठी फाउंडेशन तयार करतो, हा इकॉनॉमीला वधारतो, अर्थव्यवस्थेला वधारतो, अर्थव्यवस्थेची वृद्धी करतो. हा वृद्धी करण्यासाठी आहे, हा निर्मिती करण्यासाठी. आणि म्हणूनच याचे नॉमेनक्लेचर तशा प्रकारे दिलेले आहे. हा नाही तर हा. लक्षात. म्हणजेच काय, याचा पॉवर याच्यापेक्षा जास्त आहे. जरी हा वर दिसत असेल खूप, तरी हा महत्वाचा. जसं पोट्ट जरी कलेक्टर झालेला दिसत असेल आणि बाप शेतकरी, पण बाप महत्वाचा आहे. बाप नसता तर पोट्ट कुठला? बरोबर आहे ना. मग पोट्ट नसतं तर कलेक्टर कुठले? म्हणजेच काय, हा जरी जबरदस्त दिसत असेल एकदम पॉवरफुल, तरी कोणाच्या भरोशावर आहे? याच्या भरोशावर आहे. म्हणून हा निर्माता. आणि म्हणूनच त्याला दुसरा शब्द पण वापरलेला आहे. हा याला निर्माण करतो, याला वाढवतो, याला बिल्डअप करतो. आणि म्हणून याला आपण दुसरा शब्द काय वापरतो? हाय पॉवर मनी. याच्यामध्ये जबरदस्त पॉवर आहे याची निर्मिती करण्याचा. हा आपसुकच निर्माण होत नाही, स्वयंनिर्मित नाही, है ना. मल्टीप्लायर हा स्वयंनिर्मित नाही, हा याच्या भरोशावर आहे. हा जितका वाढला तितका हा वाढेल. व्हॉट इट मीन्स? इट मीन्स बेस मनी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिपॉझिट्स. जेवढा बेस मनी वाढेल तेवढा ठेवी वाढतील, आणि जेवढी ठेवी वाढेल तेवढा मल्टिप्लायर वाढेल. म्हणजे हा नशेल तर मल्टिप्लायर नशेल. आणि म्हणूनच याला शब्द वापरला हाय पॉवर. पॉवर आहे याच्यामध्ये, इतकी शक्ती आहे, इतकी उच्च शक्ती आहे की तू दुसऱ्यांना निर्माण करतो. हा जस्ट बिग बँगचा पॉइंट आहे. आणि संपूर्ण विश्व ज्या इकॉनॉमीचे निर्माण करण्याची ताकद ही बेस मनी. म्हणजे ज्या देशाचा बेस मनी, ज्या देशाचा रिझर्व्ह मनी, ज्या देशाचा फाउंडेशन, इकॉनॉमिक फाउंडेशन, पैशाचा फाउंडेशन बेहतरीन आहे, त्या देशाचा मल्टिप्लायर छान. क्लिअर? लक्षात आला? हा एकूण याच्यातला बोलतो. याचे कंपोनंट सांगितले की मग काय याचं खरं स्वरूप ते आपल्याला लक्षात येईल, है ना. परंतु सध्याच्या स्थितीत काय लक्षात ठेवायचं? हा नाही तर हा नाही, है ना. बेस मनी, रिझर्व्ह मनी, प्रायमरी मनी, हाय पॉवर मनी इज अ फाउंडेशन, इज अ क्रिएटर ऑफ अ मल्टिप्लायर. म्हणजे हा इकॉनॉमी घडवतो आणि हा इकॉनॉमी बदलतो. हा इकॉनॉमिक ग्रोथ साठी आहे, हा इकॉनॉमिक क्रिएशन साठी. क्लिअर? लक्षात आलं दोघांचं? काही अडचण याच्यामध्ये? टेक्निकल आहे थोडंसं. काही लक्षात आलं? ओके. आता आपण जर संपूर्ण मनी सप्लाय बघितला, संपूर्ण मनी सप्लाय जर बघितला, आपण क्लासिफिकेशन लक्षात घेतलेलं आहे. तुम्हाला माहित आहे, है ना. कुठलं क्लासिफिकेशन आहे? M1, M2, M3 आणि M4 हे सांगितलं होतं मी. रेड्डी कमिटीने सजेस्ट केलेलं. पण आपण याचा जर विचार केला, आपण याला नॅरो मनी म्हणतो आपल्या याच्यामध्ये, भारतामध्ये. बरोबर आहे, नॅरो मनी. आणि याला काय म्हणतो? ब्रॉड मनी.
है ना. त्याला नॅरो मनी म्हणतो. संकुचित पैसा, दुसरा संकुचित पैसा, आणि याला म्हणतो व्यापक पैसा. याला संकुचित पैसा म्हणतो आणि याला व्यापक पैसा म्हणतो. हा ओव्हरऑल झाला, टोटल झाला, आणि हा ऍक्च्युअल सर्क्युलेशन झाला. काय झाला? ऍक्च्युअल सर्क्युलेशन. प्रत्यक्षात लोकांमध्ये जे प्रसारण आहे, जे अभिसरण आहे, म्हणजे लोकांच्या खिशात जे असतंय तो नॅरो मनी. आणि एकूणच पैसा लोकांच्या खिशात व्यतिरिक्त इतर ज्या ठेवी आहेत, सर्व प्रकारच्या ठेवी, त्या म्हणजे ब्रॉड मनी. आपल्याला माहित आहे याचा आपण गुणोत्तर करतो, M1 आपण M3चं गुणोत्तर करतो, बरोबर आहे, माहित असेल आपल्याला. आता यातला जो हा ब्रॉड मनी आहे, व्यापक पैसा जो आहे, यातला हा जो ब्रॉड मनी आहे, व्यापक पैसा जो आहे, हा ब्रॉड मनी सुद्धा हा रिझर्व्हवर डिपेंड असतो. हा नाही तर हा नाही. आणि ब्रॉड मनी नाही तर आपल्याला असं दिसतंय इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी नाही. का आर्थिक वृद्धी नाही? कारण की ब्रॉड मनी नाही तर सेविंग नाही, आणि सेविंग नाही तर इन्व्हेस्टमेंट नाही, है ना, बरोबर आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण? सेविंग म्हणजे बचत नाही तर गुंतवणूक नाही, गुंतवणूक नाही तर रोजगार नाही, बरोबर आहे. रोजगार नाही तर आपल्याला इन्कम जी आहे, मिळकत जी आहे ती नाही. इन्कम नाही तर ह्युमन डेव्हलपमेंट, मानवीय विकास नाही, कारण पैशाचं सोंग करता येत नाही, बरोबर आहे. आणि मानवीय विकास झाला तर नवीन डिमांड क्रिएट होऊ शकत नाही, नवीन मागणी क्रिएट होऊ शकत नाही. नवीन मागणीच नाही तर नवीन इन्व्हेस्टमेंट नाही, बरोबर आहे. इन्कम आला तर ह्युमन डेव्हलपमेंट दोन प्रकारे होतं, एक सेव्हिंग आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट, म्हणजे पुढचं सेव्हिंग होणार. म्हणजेच काय? ब्रॉड मनी नाही तर इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी नाही. पण ब्रॉड मनी कशाच्या भरोशावर आहे? तर रिझर्व्ह मनीच्या भरोशावर आहे. हा नाही तर हा नाही, बरोबर आहे, लक्षात आलं. म्हणजेच ब्रॉड मनी किंवा आर्थिक वृद्धीचा सर्व दारोमदार कोणाच्या हातात आहे? रिझर्व्ह मनीच्या हातात आहे. आणि सर्व दारोमदार त्याच्या हातात असल्यामुळे आम्ही दोन शब्द बघतो, एक बेस मनी आणि दुसरं हाय पॉवर्ड मनी. त्याला प्राथमिक मनी सुद्धा म्हणतात. प्राथमिक म्हणजे हा प्रथम स्तरावरच आहे आणि याच्या भरोश्यावर द्वितीय मनी म्हणजे डिपॉझिट मनी क्रिएट होतं, आणि म्हणूनच याला प्राथमिक मनी सुद्धा म्हणतात. त्याला दोन अजून परिशब्द दिलेले आहेत, एक सेंट्रल बँक मनी आणि दुसरं आहे गव्हर्नमेंट मनी. तर आपण जर समजून घेतलं तर अल्टिमेटली बघितलं याचा दोन शब्द वापरलेले आहे, है ना. एक वापरलेला आहे सेंट्रल बँक मनी, केंद्रीय बँक पैसा, आणि गव्हर्नमेंट मनी असा शब्द पाहिलेला आपण, बरोबर आहे. म्हणजेच काय? जेव्हा जेव्हा आपण रिझर्व्ह मनी असा शब्द वापरतो तेव्हा सेंट्रल बँकेची लायबिलिटी म्हणजे दायित्व आणि गव्हर्नमेंटची लायबिलिटी, याचं दायित्व कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये? पैशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये निश्चित होते. आणि म्हणून आपल्याला दोन शब्द दिसतात सेंट्रल. कारण तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचे राहू शकतात, है ना. MPSC ला जर वाटलं पोट्ट्यांची मजाच घ्यायची, है ना, UPSC घेते ना, माहिती आहे का, असे सोपे प्रश्न देते आणि बाउन्स करून टाकते, है ना. MPSC खूप सारे डाटा वाईज प्रश्न देते आणि बाउन्स करते, त्यात मजा नाही. मजा कशी आहे? वाटलं एकदम सोपं पाहिजे आणि जेव्हा करायला गेलं कठीण वाटलं पाहिजे. लक्षात आलं का? हे जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमध्ये MPSC येत आहे हळूहळू. काही कॉन्सेप्च्युअल प्रश्न असतात तर एकदम सोपे प्रश्न राहू शकतात,
जसं मी आधी सांगितलं, बेस मनी का म्हणतात त्याचं कारण, हाय पॉवर मनी का म्हणतात त्याचं कारण. दुसरं, सेंट्रल बँक मनी का म्हणतात, का तर सेंट्रल बँकेचं पैशाच्या स्वरूपात असलेलं दायित्व. गव्हर्नमेंट मनी का म्हणतात, कारण की गव्हर्नमेंटचं पैशाच्या स्वरूपात असलेलं दायित्व. हा दायित्व आहे, जबाबदाऱ्या आहेत, है ना. हे लायबिलिटी आहे, अधिकार नाही. सरकारला आणि रिझर्व्ह बँकेला कोणतेही अधिकार नाही. काय आहे, सर्व जबाबदाऱ्या आहेत. जबाबदाऱ्या जेवढ्या असतील तेवढे अधिकार बहाल करायचे. आणि म्हणून काही अधिकार दिसतात कुठल्या अनुषंगिक, जबाबदारीच्या अनुषंगिक, केवळ अधिकार नाही. बिकॉज इफ ऑल ऑथॉरिटी विदाउट एनी रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स कॉल्ड ॲज अ डेमॉन. त्याला राक्षस वृत्ती म्हणतात. जबाबदारी कुठलीच नाही आणि संपूर्ण जबाबदारीने अधिकार काहीच नाही. इट जस्ट स्लेव्हमॅनशिप. त्याला ते काय म्हणतो आपण, एखादा जो आहे गुलाम, ते गुलामीचं राज्य निर्माण होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणून इथे लायबिलिटी जे आहे त्यानुसार त्यांना अधिकार सुद्धा आहे. तर सेंट्रल बँकेची लायबिलिटी जर आपण बघितली तर ऑल करन्सीज, आणि कुठल्या प्रकारच्या करन्सीज, तर आपल्याला दिसते ऑल सॉर्ट्स ऑफ द नोट. आरबीआय सर्क्युलेट करताना ऑल सॉर्ट्स ऑफ द नोट, है ना. रुपया, ऑल सॉर्ट्स ऑफ नोट्स एक्सक्लुडिंग, कुठलं एक्सक्लूड करता, रुपी वन नोट. रुपी वन नोट, 1 रुपयाचा जो नोट आहे त्या नोटावर बघा तुम्ही स्वाक्षरी कोणाची आहे, तर आपल्याला दिसते फायनान्स सेक्रेटरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तिथे गव्हर्नरची साईन राहत नाही. तुम्ही बघा नोटा, है ना. पण मग कुठले बाकीचे नोट आहेत, 1 रुपया सोडून, मग 1च रुपयावर हा सेक्रेटरी काऊन साईन करते, बाकीच्या याच्यावर काऊन नाही करे. हा खैर याचा मुद्दा नाही आहे, पण सहज रीतीने. तर भारताने जे काही चलन बनवलेलं आहे त्याला म्हणतात फियाट मनी. फियाट कार नाही, फियाट मनी. फियाट म्हणजे लिगल मनी, त्याला लिगल सँटिटी आहे. याचं स्वतःचं मूल्य जे आहे त्याला इंट्रिन्सिक मूल्य म्हणतो, आंतरिक मूल्य. ते इंट्रिन्सिक मूल्य काहीच नाही. म्हणजे हा 1 रुपयाचा नोट घ्या आणि हा 1 रुपयाचा नोट असा फाडा, है ना. असं 1 रुपयाचा नोट फाडा, अजून फाडा 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 फाडा, चुराळा करा. आता एखाद्या दुकानावर जा आणि म्हणा हे घे 1 रुपया, तर कोणी कुत्र विचारणार का, कारण की आता त्याचं मूल्य राहिलं नाही. आता आपण म्हणू बापू हा 1 रुपया, त्याच्या वजना 1 रुपयासारखंच होते, घे रे बापू वजन कर, तरी होईल. बरोबर आहे. हा जो कागद आहे, हा कागद वायदा करतो गव्हर्नमेंट. इट्स अ प्रॉमिस बाय द गव्हर्नमेंट टू द पब्लिक. लोकांना प्रॉमिस करतो की हा कागद घेऊन गेला माझ्या सहीचा दुकानावर, याच्यावर जेवढं लिहिलेलं आहे तेवढ्याच तुला वस्तू मिळेल. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, फियाट मनी. बरोबर आहे, लिगल टेंडर. आणि ते कशाच्या स्वरूपात असावं, म्हणजे यानंतरचा पैसा कशाच्या स्वरूपात असेल. म्हणून पहिली सही, आज सगळ्या सह्या मारत बसून तर गडबड होईल ना, आहे का नाही. तर ते गडबड होईल म्हणून पहिला, कारण की गव्हर्नमेंट काही सर्क्युलेट करत नाही करन्सी. सर्क्युलेट करायसाठी एक ऑटोनॉमस बॉडी आहे रिझर्व्ह बँक. आणि म्हणून गव्हर्नमेंट केवळ सांगते की एवढ्या याच्यानुसार कर, ह्या डिनॉमिनेशनमध्ये कर. असं नाही लिहून दिलं त्यानं, है ना. 1.25 रुपया असं लिहून दिलं का, 1.25 रुपया नाही, किंवा 1.33 रुपया असं वगैरे लिहून दिलं का, नाही. म्हणजे आम्ही ही पद्धत वापरली. काल मी सांगितलं दशमान पद्धत, ती दशमान पद्धत वापरली आहे. त्याचा सुरुवात 1च्या खाली जायचं, दशांशाच्या याच्याने 1च्या वर जायचं. म्हणजे बरोबर आहे. 2 रुपये 3 रुपये दिसतात का नाही, 5 रुपये, जे जे डिनॉमिनेशन वाटते ते डिनॉमिनेशन घेतलेलं आहे, फ्रॅक्शन घेतलेलं नाही. ओके, ठीक आहे. तर काय, ऑल करन्सी नोट्स एक्सक्लुडिंग आरबीआय. कुणाकडे, आरबीआय. इथे काय आहे, रुपी वन नोट. बरोबर आहे. आणि रुपी मधल्या कॉइन्स, काय आहे, रुपी मधल्या नोट नाही, रुपी मधल्या कॉइन्स आणि स्मॉल कॉइन्स, छोटे नाणे. रुपयातले नाणे आहे ना, रुपयातले नाणे, 1 रुपयाचा नाणा आहे, 2 रुपयाचा नाणा आहे, 5 रुपयाचा नाणा आहे, 10 रुपयाचा नाणा आहे, नाणा आहे ना, नाणे आहे. बरोबर आहे. आणि स्मॉल कॉइन पण आहे. आता पाहायला भेटत नाही, पण 50 पैसे, 25 पैसे, 20 पैसे,
5 पैसे, 1 पैसा पण होता आधी, 1 पैसा, सॉरी है ना, 1 पैसा पण होता, बरोबर आहे, आपल्याला दिसतंय. म्हणजेच काय, जे स्मॉल कॉइन्स वगैरे कोणाची लायबिलिटी आहे, गव्हर्नमेंटची. परंतु गव्हर्नमेंट काय लेखाजोखा करत नाही, आणि म्हणून ह्या ज्या आहेत स्मॉल रुपी म्हणजे रुपी कॉइन्स आणि स्मॉल कॉइन्स, हे सुद्धा कुठल्या बुक ऑफ अकाउंटचं असते, रिझर्व्ह बँकेच्या बुक्स ऑफ अकाउंटला असते. म्हणजे जेवढ्या काही नोट आहेत, 1 रुपयाची जी नोट आहे ती तर फक्त लिगल टेंडर सांगायसाठी आहे, प्रतिनाकात्मक आहे, कसं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे, म्हणून त्याचा अकाउंट नाही. पण कशाचा अकाउंट, बाकीच्या सर्व नोटा, कॉइन्स, रुपीज कॉइन्स आणि स्मॉल कॉइन्स, त्याचा अकाउंट कोण करतं, रिझर्व्ह बँक करतं. हे जे आहे सर्व, हे जे सर्व आहे, हे म्हणजे काय झालं, रिझर्व्ह मनी. हे काय झालं, बेस मनी, हाय पॉवर मनी. बरोबर आहे, लक्षात आलं. इतकं समजलं का, त्यात काही अडचण असेल, कोणी म्हणत आहे का अडचण आहे, बापू सांगा. अच्छा ठीक आहे, ओके. अच्छा सर, घरच्या वरती पैसा नाही, मला समजलं नाही, घरच्या वरती पैसा छापो, याच्यावरती पैसा असं म्हणायचं असेल ना, याच्यावरती पैसा. हा छान प्रश्न विचारला बघ, पैसा है ना, हा छान प्रश्न विचारला, खूप सुंदर प्रश्न है ना. आता पैसा छापायची सगळं मशीन आपल्याकडेच आहे, नाही आहे का, पैसा छापायची मशीन आपल्याकडेच पडली आहे. मस्त कटार 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 झेरॉक्स, म्हणजे कसे झेरॉक्स काढतो आपण, है ना, झेरॉक्स काढतो ना. तुम्हाला तर जास्त माहीत असेल, याची नोट्स आली मार झेरॉक्स, त्याची नोट्स आली मार झेरॉक्स. तुम्हाला गंमत सांगतो, आउट ऑफ इज, माझा एक मित्र होता है ना, तो झेरॉक्स किंग होता. म्हणजे कुठेही त्या मुंबई सियाकला दिसलं मेनच्या वेळात की झेरॉक्स आली की तो म्हणे, अबे मार पहिले मला मार, अबे पहिले मला मार, है ना. तू कोणाला सांगे, अरे माझ्यासाठी झेरॉक्स मार. तो असं करता करता एक झेरॉक्स त्याच्याजवळ आली, त्याने मला, अबे हे तर मायची नोट्स होत म्हणे. लक्षात आलं का, एवढा झेरॉक्स बहादर होतो, पाय बी नाही, झेरॉक्स मार. बरोबर आहे. तर हा झेरॉक्स माराचा आंदोलन जो आहे हा झाला असता का, है ना, नाही. का नाही, काय काय अडचण आहे, एक ब्रीफली सांग, है ना, काय अडचण. तुम्हाला फुकटात खायला भेटते, तुम्हाला फुकटात खायला भेटते तर रोज मायबाप शिव्या देऊन देऊन खायला देते, 2 पैकी 1 सांग, स्पष्टपणे सांग. रोजच मायबाप शिव्या देते, म्हणजे असं ताटावर बसलं, या मारलं मागं, जेव जेव, असं असं, हा जेव कुत्र्या असं करून करून, हा खातच फुकटात खातच फुकतात, असं करून जेवण भेटते का, नाही, एक्झॅक्टली नाही भेटत, है ना. समस्त प्रेमानं, बेटा खा बेटा, किती वजन, माय तर अशी गोंजारते, अशी गोंजार, मा पोराचं वजन केवढं कमी झालं, बापू काऊंगा, टेन्शन नको घेऊ का, होशीन का, ए काय मा पोटाला काय नको म्हणावं, है ना. लक्षात आलं का, असं गोंजारते, बबड्या, ए बबड्या, लाडाचं भोपळं, है ना, असं पाहते ना आपण, मस्त फुगत 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 जातो, है ना. बरोबर आहे. कशासाठी, का, है ना, का तर बा तुम्ही चांगलं व्हावं, माझा पोरगा चांगला व्हावा, ऑफिसर होईल बा आज नव्हते, ह्या उमेद नाही करते. आता जर असं गृहीत धरा की रोज लाथा मारून तर तुम्ही घरात राहाल का, चुपचाप कमायला पडा. बरोबर आहे, राईट. आता असं गृहीत धरा की तुम्हाला रोजच्याच बस इथं मोबाईल ऑन केला, एवढंच काम तुम्हाला, फक्त मोबाईल ऑन करायचा आणि खर्राटे मारायचे, तर रोज तुम्हाला 10,000. आत्ताच्या आता डिक्लेअर करा तर मला वाटतं 100 कोटी इथे येते, है ना. आता तसं नाही आहे, म्हणून कोणी येत नाही. फुकटात जर पैसे भेटले तर फुकटात पैसे भेटल्याचा माज होतो. आता फुकटातलं जसं शिक्षण भेटते तर माज येते, घेतच नाही. बरोबर आहे. पैसा आला तर घेते माणूस, आणि घेऊन काय करा, उधळपट्टी करेल. आउटपुट काय आहे का, से एक्झाम्पल, एक मनुष्य आहे, हा मनुष्य रिकाम टेकडा आहे, रिकाम टेकडा, रिकाम छोट, काहीच काम नाही करे, काय बालगंधीना टपरीवर बसून राहते, आणि याला रोजचे 1000 रुपये भेटते, काही काम नाही करे, पण रोजचे 1000 रुपये. आता हा काम नाही करे म्हणजेच काय, कुठलंही आउटपुट काढे नाही, म्हणजे इकॉनॉमीमध्ये याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. पण
खर्च करायसाठी याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, उधळपट्टी करायसाठी. मग आता आउटपुट नाही म्हणजे गुड्स, वस्तू तयार होत नाही, म्हणजे वस्तूचा तुटवडा आहे. पण मागणी जी आहे, मागणी मात्र मस्त आहे, रोजच मागते, रोज 1000 रुपयाचा खर्च करते, मागणी भरपूर आहे. उदाहरणार्थ असं घेऊ, हा रोज टपरीवर बसते, टपरी चालवाले कोणीच नाही, पण हा टपरीवर बसते आणि टपरीवाल्याला म्हणते बे खर्रा दे रे मला. अबे हा म्हणते अबे खर्रा बनवायलाच कोणी नाही आणि तू खर्रा मागतस म्हणते. तर हा म्हणते बा माझ्याकडे 1000 रुपये देतो. तर आता जो टपरीवाला आहे तो बिचारा कसा तरी बनवते ना, 1000 रुपये त्याच्याकडून घेते. आता दुसऱ्या दिवशी खर्रेवाला पाहते, आमच्या रोजेचे ते 1000 रुपये घेऊन आज मी भाव वाढवतो, याची तर मजबुरीच आहे. हा वाढवते 2000 खर्ऱ्याचे, हा खर्ऱ्याचे 2000 वाढवते, गुड्स काही तयार झाले नाही. तो म्हणते एवढीशी पुडी देत होतो बापू 1000 रुपयाची, आता अर्धी मी 2000ची दे, एवढं घेत असेल तर घे. मग हा घरून चोरी करते, कारण 1000 पुरे नाही, म्हणजे आउटपुट 0 आणि नुसती मागणी वाढत आहे. म्हणजे काय होत आहे, इन्फ्लेशन वाढत आहे. इन्फ्लेशन वाढू नये, किंमत वाढ उगाच होऊ नये, म्हणून डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा याचा बॅलन्स असला पाहिजे. नुसते पैसे छापले तर मागणी वाढेल आणि पुरवठा वाढणार नाही. ह्या प्रोसेसला करतं असं सरकार कधी कधी. ह्या प्रोसेसला जेव्हा सरकार काहीच नसते आणि पैसा नाही म्हणून धरताना खडखड छापाले लावते आरबीआयला आणि देऊन टाकते म्हणते, आणि देऊन टाकते आणि मस्तपैकी लोकांना पेलवून देते. जसं आता 15 लाख येणार होते, आले नाही, पण आले तर है ना, खडखड मशीन सुरू होईल, लोक मार्केटमध्ये निघतील आणि मस्तपैकी इन्फ्लेशन वाढेल. कॉल्ड ॲज पंप प्रायमिंग, याला एक शब्द आहे पंप प्रायमिंग. मी आता सांगेल याच्यामध्ये, शेवटी सांगेल हे कसं, ठीक आहे. तर मोसमी लक्षात घे की उगाच पैसा छापू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, पण उगाच पैसा छापला तर अक्षरशः अर्थव्यवस्था कोलमडेल, पैशाला किंमत राहणार नाही. इन्फ्लेशन इज इटिंग द व्हॅल्यू ऑफ मनी. पैशाचं मूल्य हे किंमत वाढ संपवते, त्याची अवकातच राहू देत नाही. म्हणजे मेक्सिकोला वगैरे झालं होतं आणि लिटरली म्हणजे असं लोक थैल्याने न्यायचे, असे पैसे 1 किलो तांदूळ घ्यायचे, एवढी वाईट परिस्थिती. हो 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 आलं लक्षात, ठीक आहे. चला थोडंसं आपण डिबेट झालं, पण हरकत नाही, विचारलं चांगलं झालं, कारण की इट्स इम्पॉर्टंट है ना. युअर आयडियाज हॅज टू बी क्लिअर है ना, अदरवाइज इट विल बी व्हेरी डेंजरस फॉर द कॉम्पिटिटर्स है ना टू क्रॅक द एक्झाम. ठीक, आपण बघूया आता हे दोन बघितलं, बँका जे आहे, सेंट्रल बँकची लायबिलिटी आणि गव्हर्नमेंटची लायबिलिटी. आता यामध्ये जर बघायला गेलो आपण तर कशा प्रकारे आपण डिफायनिंग फॅक्टर करूया. मग आता आपण चर्चा केली गव्हर्नमेंटची लायबिलिटी, सेंट्रल बँकची लायबिलिटी, तर कशा प्रकारचं डिफाईन करू आपण रिझर्व्ह मनीला. तर आपण असं म्हणू की सेंट्रल बँकेची लायबिलिटी प्लस गव्हर्नमेंटची लायबिलिटी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, मनीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. जेव्हा सर्व प्रकारचे डिपॉझिट्स म्हणजे ठेवी निर्मितीकरिता, तयार करण्याकरिता, केव्हा कुठे कुठल्या परिस्थितीत, अशाच परिस्थितीत, अशाच देशामध्ये ज्या देशाने फ्रॅक्शनल रिझर्व है ना सिस्टीम, फ्रॅक्शनल रिझर्व आपण नंतर गोल्ड सिस्टीमच्या नंतर घेतलं, फ्रॅक्शनल रिझर्व सिस्टीम म्हणजेच काय, फ्रॅक्शनलला कुठला शब्द घेतला, अपूर्णांक. आता एक्झॅक्ट शब्द आहे काय डोंट नो, मी डिक्शनरी हा बरोबर आहे, पण राशीव पद्धती है ना, आपल्याकडे आहे ना रिझर्व 200 करोडचा ठेवलेला राखीव मनी है ना. हा जी सिस्टीम ज्या देशामध्ये वापरली आहे त्या देशातील सेंट्रल बँकेच्या लायबिलिटी, गव्हर्नमेंटच्या लायबिलिटी पैशाच्या स्वरूपात जेव्हा डिपॉझिट निर्मितीकरिता वापरल्या जातात त्याला आपण रिझर्व्ह मनी म्हणतो. ओके, ठीक आहे.
मग रिझर्व्ह मनी असा जर म्हणतो तर याचे कंपोनंट्स काय कंपोनंट्स काय, याचे घटक काय है ना. आपण दोन प्रकारे बघितलेले आहेत. आता एक्झॅक्ट घटक काय आहेत ते बघूया. ढोबळ मानाने म्हणजे महत्वाचे घटक, मुख्य घटक है ना, मेन कंपोनंट्स, मुख्य घटक. ओके. एक पहिलं जे आहे करन्सी इन सर्क्युलेशन. काय, करन्सी इन सर्क्युलेशन. दुसरं करन्सी इन सर्क्युलेशन, दुसरं बँकर्स डिपॉझिट्स इन आरबीआय. आपण सेंट्रल बँक लिहू शकतो, इथे मी जाणून बुजून आरबीआय लिहिलं कारण एमपीएससी काय ते थिअरॉटिकल विचारणार नाही. आणि अदर डिपॉझिट्स विथ आरबीआय है ना. अभिसरित काय, अभिसरित चलन, अभिसरित चलन. आणि रिझर्व्ह बँककडील बँकांच्या लोकांच्या नाही, बँकांच्या ठेवी. आणि अदर शब्द वापरलेला आहे, इतर, अदर विथ आरबीआय. तीन कंपोनंट. ओके, ठीक आहे. एक एक कंपोनंटला आपण समजायचा प्रयत्न करू. करन्सी इन सर्क्युलेशन. करन्सी इन सर्क्युलेशन मध्ये ए आपण बघितल्या लायबिलिटीज, बरोबर आहे. लायबिलिटीज ऑफ करन्सी विथ आरबीआय अँड गव्हर्नमेंट, हे आपण पाहिलं आधी. आता दुसरं ऍड होणार, करन्सी विथ पब्लिक, लोकांजवळील पैसा. लोकांकडे असलेला पैसा. लोकांकडे जो पैसा असतो तो कुठला असतो, लोकांकडे कुठला पैसा असतो, तर लोकांकडे पहिला है ना पॉकेट मधला पैसा, खिशात, बरोबर आहे, खिशात पैसा असतो. आता तो खिशाच्या जागी कशात पैसा असतो, एटीएम मध्ये पैसा, बरोबर आहे. पण खिशातला पैसा एक आधी ट्रॅडिशनली समजून घेऊया. आणि दुसरा आपला आहे सेविंग डिपॉझिट्स किंवा है ना आपल्याला डिमांड डिपॉझिट असं पण म्हणता येते. डिमांड डिपॉझिट म्हणजे मागणी ठेवी किंवा बचत है ना ठेवी. आता जी बचत ठेवी आहे ते म्हणजे एटीएम, असं लक्षात घ्या. बचत ठेवी जे आहे ते म्हणजे एटीएम. आणि जो पॉकेट मधला आहे म्हणजे आपल्या घरी भरून ठेवलेला पैसा, गाडग्यात वाडग्यात कुठेही काही लपून ठेवला राहते ना, बरोबर आहे. हा जो पैसा आहे, हा पैसा आणि लायबिलिटीज म्हणजे करन्सी इन सर्क्युलेशन, बरोबर आहे. आता पब्लिक पाशी असलेला पैसा जर काढायचा आहे आपल्याला, हा पब्लिक पाशी जो पैसा आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार है ना. तर आपल्याला असं दिसतंय, आपण मनी सप्लाय बघितला होता, तर पब्लिक जवळचा जो पैसा आहे तो म्हणजे करन्सी इन सर्क्युलेशन. इथे शब्द लिहितो टोटल करन्सी इन सर्क्युलेशन मायनस कॅश इन बँक. बँकेमधल्या ज्या काही कॅश आहेत है ना, कॅश म्हणजे बँकेमध्ये पडलेल्या ज्या काही आहेत त्या, ओके.
त्या ज्या आहेत त्या जर मायनस केल्या तर आपल्याला एक्झॅक्ट पब्लिक पाशी काय आहे पैसा, म्हणजे बाजारात निघाली आहे पब्लिक. आता एटीएम मुळे हा थोडा फॉर्म्युला बदलला. एटीएम मुळे आता कॅश इन बँक मध्ये क्लिअर करावं लागतं एक्सक्लुडिंग डिमांड डिपॉझिट्स. बरोबर आहे. बाकीच्या ज्या कॅश असतील त्या कॅश ज्या आहेत त्या लायबिलिटीज आहेत. बाकीच्या बँकेच्या ज्या आहेत त्या लायबिलिटीज आहेत. एकदम टेक्निकल मध्ये नाही जात कुठल्या लायबिलिटीज काय, पण त्या लायबिलिटीज आहेत. कारण की अल्टिमेटली बँकेचा स्वतःचा पैसा असतो का? नाही, त्याचा स्वतःचा नसतो. तो ठेवीदारांचा पैसा असतो. वेगवेगळ्या रूपात ठेवी असतात है ना. आपण RD काढतो, FD काढतो, बरोबर आहे, सेव्हिंग काढतो, वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आणि ते वेगवेगळे काहीतरी बॉन्ड्स पण निघतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी आहेत. त्या ठेवी ज्या आहेत त्या एकूणच वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे. पण आपल्याला पाहायचा आहे पब्लिक पाशी असलेला पैसा. पब्लिक पाशी असलेला जो पैसा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. का? कारण की पब्लिक पाशी असलेला पैसा जर हा सर्क्युलेट होत नसेल, सर्क्युलेट म्हणजे सिस्टीम मधून म्हणजे बँकेमध्ये नसेल आणि तो खिशातच असेल तर मग मात्र अडचण निर्माण होते. जर पैसा असेल बँकेत पैसा नसेल तर अडचण निर्माण होतं. अडचण निर्माण म्हणजे आता उदाहरण सांगितलं मी, टपरीवर बसून खर्रा खाणं, इन्फ्लेशन वाढू शकतो. बरोबर आहे, कारण इन्व्हेस्टमेंट होणार. त्याच्यामुळे हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतो, सेन्सिटिव्ह असतो. याच्याकडे शासन सातत्याने लक्ष देत असतं की लोकांनी किती खर्च करावा आणि किती नाही. परंतु हा जर नसेल, उदाहरणार्थ असं आपण उदाहरण घेऊया, सगळे माणसं कवडी चुंबक झाले, असं गृहीत धरा. सगळे माणसं कवडी चुंबक झाले. हे छिद्रवाले घालून ठेवते पण खर्च करत नाही. बनानी नाही का है ना, हा छिद्रवाल्या मोठे ठिगड वाढत जाते तरी घेत नाही है ना. शिवून शिवत बी नाही लमच्याले, वर गाठी बांधून घालतं. पण सगळा बँकेत पैसा, सगळा गाडग्यात पैसा खर्च खोरतच नाही पैसा. असं जर गृहीत धरा सर्वांनीच केलं तर काय होईल? कोणा सर बँकेत राहते, इन्व्हेस्टमेंट होईल. छानच आहे ना, इन्व्हेस्टमेंट होईल. लोक मस्त बिझनेसमॅन धंदा लावतील आणि फ्रीजा, टीव्या है ना, सायकली, कारा याची दुकानं लावतील आणि दुकान लावून हवा खात बसतील. कारण घ्यायला तर कोणी येणार नाही ना. येणार का? कारण सगळे तर कवडी चुंबक झाले. म्हणजे पब्लिक पाशी पैसा अत्यंत महत्वाचा आहे. का? तर पब्लिक पाशी पैसा नसेल तर मागणी होणार नाही. मागणी होण्यासाठी पब्लिक पाशी पैसा पाहिजे. पण सर्वच पैसा पब्लिक पाशी असला तर उत्पादन करायसाठी पैसा लागणार. म्हणून बॅलन्स असणं आवश्यक आहे. म्हणून करन्सी इन सर्क्युलेशन म्हणजे याच्यामध्ये आपल्याला लायबिलिटीज दिसतात आणि सोबत पब्लिक सोबत असलेली करन्सी लक्षात. त्याच्यानंतर दुसरा आपण शब्द वापरला आहे बँकर्स डिपॉझिट विथ RBI, रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या डिपॉझिट. कुठल्या डिपॉझिट्स असतात रिझर्व्ह बँकेकडे? बँकांच्या कुठल्या डिपॉझिट्स असतात? कुठल्या ठेवी असतात? प्लीज सांगा. सांगा अजून मी बी जिवंत आहो, तुम्ही बी असाल. सांगा लवकर पटकन. कुठल्या प्रकारच्या ठेवी? बघू थांबला का? कुठल्या प्रकारच्या ठेवी? नाही हा अच्छा तू एक स्मॉल दोन स्मॉल ने यस CRR एक्झॅक्टली. आधी मी वाटलं भलतच सलतच वाटलं ते. हो CR यस करेक्ट है ना. कॅश रिझर्व रेशियो, कॅश रिझर्व रेशियो है ना. बरोबर आहे. CRR माहिती आहे सर्वांना, सांगायची गरज नाही. हा जो CRR आहे हा बँका RBI कडे ठेवतात. हा जे आहे RBI, याला हात लावता येते का बँकांना? नाही. पण हा पण पैसा आहे जो रिझर्व्ह बँकेकडे चालला जातो. आणि हा जो आहे हा पण पैशाच्या स्वरूपातच गृहीत धरला जातो. बरोबर आहे, राईट? ठीक आहे.
तर बँकर्स डिपॉझिट विथ आरबीआय म्हणजे सीआरआर सुद्धा आपल्याला याच्यात पकडावं लागेल कंपोनंट्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड याच्यामध्ये बँकर डिपॉझिट मध्ये काही जे इन जनरल हे असतं क्लिअरिंग मॅनेजमेंटसाठी जे असतं ना, क्लिअरन्स हाऊस स्टॉक असेल आपलं, काही क्लिअरिंग करायसाठी सुद्धा जो फंड असतो तो पण इथे गृहीत धरला जातो. पण सीआरआर हा मुख्यत्वे कंपोनंट आहे. त्याच्यानंतर अदर शब्द वापरलेला आहे, अदर डिपॉझिट्स है ना. अदर डिपॉझिट म्हणजेच काय, तर आपल्याला दिसतं जे नॉन बँक आहेत, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन जे आहेत, नॉन बँकिंग म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स पण ज्या बँकेचं काम करत नाही, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स पण ज्या बँकेचं काम करत नाही. कुठले आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ज्या बँकेचं काम करत नाही? काही उदाहरणं देऊ शकता? कुठले आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या बँकेचं काम करत नाही परंतु वित्तीय काम करतात? एखादं उदाहरण, एखादं उदाहरण. हा, पतपेढी म्हणता येईल, चालेल. पण ते रिझर्व्ह बँकेकडे जात नाही पतपेढी. रिझर्व्ह बँकेमध्ये असलेले अशा इन्स्टिट्यूशनचे रिझर्व्ह बँकेमध्ये असलेले डिपॉझिट पतपेढीचे जातात. अजून कुठलं असं एखादं, अजून एखादं आठवतंय? म्हणजे जसं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या बँका असतील है ना, हाऊसिंग डेव्हलपमेंट बँका आहे, बरोबर आहे, इन्शुरन्स कंपन्याज आहेत, ह्या कशा आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत परंतु त्या काही बँकेचा व्यवहार करत नाही. ठीक आहे. तर त्यांचे डिपॉझिट्स आता इन जनरल इथे तीन डिपॉझिट्स तीन कॉन्टेक्स्ट मध्ये दिलाय. एक तर मल्टीनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील त्याचे, फॉरेन काही ज्या फॉरेन बँका असतील, फॉरेन सेंट्रल बँक्स त्यांचे काय असतील, त्याला सॉव्हरीन फंड म्हणतो, त्यावाल्या असतील फॉरेन सेंट्रल बँकच्या. आणि आपल्या इथले जसं सिडबी वगैरे जे आहेत, LIC आहेत, यांच्या काही ठेवी असतील त्या ठेवी आपल्याला इथे दिसतात, अदर मध्ये दिसतात. आणि बँकांचं इथे CRR दिसतं. क्लिअर? हे तीन कंपोनंट आपल्याला दिसतील. दिस तीन कंपोनंट्स आर नथिंग बट द रिझर्व्ह मनी. ठीक आहे, राईट. आता याला आपण दुसऱ्या स्वरूपात समजवण्याचा प्रयत्न करूया. एक फॉर्म्युला आहे, मी तो फॉर्म्युला लिहून देतो इथे, तो पाठ करायचा जशाचा तसा, कारण की आपल्याला तसे प्रश्न विचारू शकतात म्हणून मी फॉर्म्युला तुम्हाला वाचून लिहून देतो. ओके. बघा, एक आहे, जर रिझर्व्ह मनी आपण जर म्हटलं तर इक्वल टू काय होतं, पहिलं आहे नेट रिझर्व्ह बँक क्रेडिट टू गव्हर्नमेंट. जेव्हा नेट वापरतो तर देवाणघेवाण पूर्ण होते, आवक जावक, त्यानंतर जे काही शिल्लक असेल ते त्याला नेट, म्हणजे हे कोणाच्या स्वरूपात आहे, गव्हर्नमेंटकडे क्रेडिट पडलेलं आहे ते. ओके. प्लस नेट RBI, फॉर्म्युला लिहून घ्यायला महत्वाचा आहे, रटून घ्यायचा. नेट RBI क्रेडिट टू बँक, बरोबर आहे. याला क्लेम्स म्हणतात किंवा लायबिलिटीज म्हणतात. RBI ची लायबिलिटी झाली, बँकांचं क्रेडिट झालं. ओके. इथे RBI ची लायबिलिटी झाली, गव्हर्नमेंटचं क्रेडिट. गव्हर्नमेंट आपल्याला माहित आहे ना, आपल्याला ट्रेझरी बिल्स वगैरे वापरतं, बरोबर आहे, त्या है ना. आणि इथे आपण CRR वगैरे बघितलेलं आहे ते, बरोबर आहे. दुसरं, नेट RBI क्रेडिट टू कमर्शियल सेक्टर. नेट RBI क्रेडिट टू कमर्शियल सेक्टर म्हणजेच आपण बघितलेलं आहे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स है ना. आता जे बघितले आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट करन्सी लायबिलिटीज,
गव्हर्नमेंट करन्सी लायबिलिटीज टू पब्लिक आपण पाहिलेलं आहे है ना, 1 रुपयाची नोट आणि स्मॉल कॉइन्स वगैरे करन्सीज. त्याच्यानंतर नेट फॉरेन एक्सचेंज रिझर्व, नेट फॉरेन एक्सचेंज रिझर्व, नेट फॉरेन एक्सचेंज रिझर्व ऑफ RBI. रिझर्व्ह बँकेकडे फॉरेक्स रिझर्व्ह असतो, तो नेट म्हणजे आपले गेले त्यांचे आले सगळे जमा खर्च तो. आणि ह्या सर्व प्लस प्लस झालं, हे सर्व प्लस प्लस झालं की याला मायनस करायचं. हे सर्व प्लस प्लस झालं की याला मायनस करायचं. मायनस काय, जागा नाही मायनस काय, तर मायनस आपल्याला करायचा आहे नेट नॉन मॉनिटरी, नेट नॉन मॉनिटरी है ना, लायबिलिटी ऑफ RBI. रिझर्व्ह बँकेकडे पैशाच्या व्यतिरिक्त ज्या काही लायबिलिटीज असतील है ना, बँक क्रेडिट मॅनेज करण्याच्या वगैरे सर्व, त्या सर्व लायबिलिटीज नेट हा मायनस करायच्या आहे. तिचा क्लिअर हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला पाठ करायचा. जे कंपोनंट आहेत ते कंपोनंट फायनल आहे, लक्षात आले का. त्या कंपोनंटचं जेव्हा विस्तारण केलं आहे, एक्सप्लेनेशन केलं आहे, तेव्हा हा फॉर्म्युला तयार होतो. फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा, जशात तसा विचारायची पॉसिबिलिटी आहे आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं. ओके, आता आपण बघूया की हे जे आहे बेस मनी, ज्याला हाय पॉवर मनी म्हटलेलं आहे, इकॉनॉमी बदलतं, याचा बजेटरी डेफिसिट, बजेटरी डेफिसिट म्हणजे अंदाजपत्रकीय तूट, याच्याशी काही संबंध आहे का, है ना. भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये, भारताच्या लक्षात घ्या, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कसं की भारतामध्ये आपल्याला असं दिसेल, भारताच्या संविधानाने भारताला वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य बनवलं. कल्याणकारी राज्य बनवलं, पण परिस्थिती अत्यंत बिकट आहे म्हणून बनवलं है ना. एनमास पॉवर्टी आहे, इनइक्वॅलिटी आहे, गरिबी आहे, बेरोजगारी आहे, विषमता आहे, ही दूर करून समताधिष्ठित समाज निर्माण करायचा आहे. म्हणून सरकारला खर्च करणं आवश्यक आहे, सरकारला खर्च करणं आवश्यक आहे. पण सरकारचा रेव्हेन्यू कमी आहे, कारण की लोकच गरीब आहेत. लोक गरीब आहेत म्हणून टॅक्स येत नाही, टॅक्स येत नाही म्हणून रेव्हेन्यू जनरेट होत नाही. परंतु खर्च भरपूर आहे, कमवणारा बाप एकच, खाणारे पोट्टे 10 है ना. अत्यंत अडचणीचं झालं आहे आणि म्हणून दरवेळेस कर्ज घ्यावं लागते. बरोबर आहे. रेव्हेन्यू आला 10 आणि खर्च झाला 100, 90ची गॅप, अशी भारतात परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती दूर करण्यासाठी म्हणून मग सरकार काय करते, अंदाजपत्रकीय तूट तयार करते आणि ती भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंट आत्ताच किती करोड रुपये मागितला रिझर्व्ह मनी मधून, आता किती करोड, आता कोरोनामध्ये आठवतं का. पण कशासाठी मागायचं आहे, लोक कल्याणाकरिता मागायचा आहे ना. नाही तर भलतं सलतं घेऊन टाका, विमान आले आपण है ना. तर लोक कल्याणासाठी आवश्यक आहे, बाकी कशासाठी नाही. पण हा जी अंदाजपत्रकीय तूट आहे ती भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंट, सरकार रिझर्व्ह बँकेला म्हणते, बापू आपला खिसा खाली कर. एक तर खिसा खाली कर म्हणजे रिझर्व्ह खाली कर, नाही तर धरण मार प्रिंट आणि मला देऊन टाक पैसे. प्रिंट मारून मला पैसे दिले तर त्याला आपण म्हणतो पंप प्रायमिंग, आणि रिझर्व्ह खाली केल्या तर म्हणतो नेट क्रेडिट. बरोबर आहे. आणि हा दोन गोष्टी जेव्हा होतात त्याच्यामुळे रिझर्व्ह जो आहे तो पैसा पब्लिक मध्ये येतो, म्हणजे गव्हर्नमेंट कडे येतो आणि गव्हर्नमेंट त्याचा खर्च करतो. आणि खर्च केल्यामुळे आपल्याला काय दिसते, गव्हर्नमेंटचं बजेट जे आहे ते आपसुकच ऑटोमॅटिक आपसुकच मॉनिटायझेशन झालं आहे.
आपसुकच पैसा निर्माण झालाय फुकटात. आणि हा फुकटात पैसा जेव्हा निर्माण होते आणि सरकार जेव्हा पब्लिक मध्ये आणते तेव्हा सरकारला त्याला सांभाळून खर्च करायचा आहे, उधळपट्टी करायची नाही आहे. सांभाळून खर्च म्हणजे त्याचा विधायक कार्यावर खर्च करायचा आहे. डॅम बांधायचे आहेत, रस्ते बांधायचे आहेत, कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं आहे, जेणेकरून लोकांना नोकऱ्या भेटतील, नोकऱ्यामधून उत्पन्न निर्माण होईल. सोबतच हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं त्याच्यामुळे बिझनेसमॅनला फायदा होईल. बिझनेसमॅनला फायदा झाला तर प्रोडक्टिव्हिटी होईल, प्रोडक्शन वाढेल, नोकऱ्या निर्माण होतील, उत्पादने निर्माण होईल आणि डिमांड आणि सप्लाय बॅलन्स. आणि इकॉनॉमी जी डबघाईस आलेली आहे तिथून वर येईल. आता डिक्लेअर केलं IMFनं, IMFचा रिपोर्ट आहे कालचा की परवाचा. IMFनं काय ग्रोथ डिक्लेअर केलेली आहे भारताची इकॉनॉमिक ग्रोथ कुठली किती डिक्लेअर केलेली आहे? ठाऊक आहे? न्यूजपेपर वाचलाय? एकदम हेडलाईन आहे. ब्रिक्स कंट्री मधली सर्वात होपलेस कंडिशन भारताची आहे. ब्रिक्स कंट्री मध्ये असं डिक्लेअर केलं IMFने. किती आहे? मायनस मध्ये किती? परीक्षा पोस्टपोन झाली म्हणून अभ्यास पोस्टपोन नाही करायचा है ना. किती? 10.8. पण पुढच्या वेळात किती वाढणार आहे म्हणते? सर्वात अधिक अराउंड 8.8. 2021 मध्ये आपण टॉपवर राहू. आता आपली हालत बेकार आहे असं तो सांगतोय. बरोबर आहे. आता आपली हालत बेकार आहे म्हणून सरकार काय करेल? तुटीचं अंदाजपत्रक बनवेल आणि रिझर्व्ह मनी मधला पैसा काढून लोककल्याणाकरिता वापरेल. पुढच्या वर्षी आपोआप त्याची प्रगती होताना दिसेल. म्हणजे रिझर्व्ह मनी महत्वाची आहे. हे जर नसेल तर इकॉनॉमी स्टार्ट होऊ शकत नाही. हा इकॉनॉमीचा बूस्टर नाही आहे तर हा इकॉनॉमीचा स्टार्टर आहे. स्टार्टर नंतर बूस्टर लागते, स्टार्टरच नाही तर बूस्टर लागत नाही. इज दॅट क्लिअर? काही अडचणी आहेत? काही अडचणी? ठीक आहे. थँक्यू.